उद्या जाणार तो आज स्वप्न, स्वामी समर्थ आज्ञापन, शिरडीस सांप्रत मम स्थान, तेथे तू प्रस्थान करीगा। ऐशी ती आज्ञा शिरी वंदून, भाई निघाले मुंबईहून, शिरडीस एक षण्मास राहून, आनंद संपन्न जाहले। भाई पूर्ण निष्ठावंत, स्मरणी रहावा तो दृष्टांत, म्हणून निंबातळी तेथ, पादुका स्थापित स्वामींच्या। शके 1834 साली, श्रावण शुद्ध पर्व काळी, पादुका स्थापिल्या निंबातळी, भजन मेळी सप्रेमे। दादा केळकरांच्या हस्ते, पादुका प्रस्थापन करविले मुहूर्ते, सशास्त्र विधिविधान ते, केले निजहस्ते उपासनींनी। पुढील व्यवस्थेची निर्वण, पूजा करी दीक्षित ब्राह्मण, व्यवस्थापाही भक्त सगुण, ऐसे हे आख्यान पादुकांचे। ऐसेची हे संत निर्विकार, प्रत्यक्ष ईश्वरी अवतार, करावया जगदुद्धार, उपकारार्थ अवतरती। पुढे काही दिवस जाता, घडली आश्चर्यकारक वार्ता, श्रोती सादर श्रवण करिता, नवलचित्ता वाटेल। तांबोळी एक मोहिद्दीन भाई, तया सवे तेढ पडून काही, गेली झोंबी जुंपोनी पाही, लागली लढाई परस्पर। पहिलवान दोघे कुशल, होणारा पुढे नचले बल, मोहिद्दीन होऊन प्रबळ, बाबा हतबळ जित झाले। तेथून मग निश्चय केला, पोशाख अवघा बाबांनी बदलला, कफनी ओढिली लंगोट लाविला, फडका गुंडाळिला माथ्यासी। केले गोणाचे वरासन, गोणाचेची अंथरुण, फाटके तुटके करोनी परिधान, त्यातची समाधान मानावे। गरीबी अव्वल बादशाही, अमीरी से लाख सवाई, गरीबों का अल्लाह भाई, अक्षयी साई वदत की।